नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। 18+ तुमचं वयोमर्यादा आहे। तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात। महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना ही भरती प्रक्रिया असणार आहे। तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा तुम्हाला अनुभव असू द्या, यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे, नोकरीचे प्रकार, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 पासून तुम्ही अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्ही अर्ज करू शकता। नोकरीचे ठिकाण काय आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे। महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अंतर्गत हे टेंडर निघालेलं आहे। यासाठी कोणाकोणासाठी पदे आहेत, त्यानंतर इथे कोण अर्ज करू शकतात, ही सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, किंवा जे नवीन योजना आलेल्या असतात त्याबद्दल सुद्धा सर्व माहिती असते। सो नक्कीच पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून भरती निघालेली आहे। वेगवेगळ्या पदांसाठी आहे, टेंडर निघालेला आहे। पण आता हे टेंडर कोणासाठी आहे एकदा सविस्तरपणे बघून घेऊया। महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड नागपूर रिक्वायर्स द सर्व्हिस ऑफ ए रेप्युटेड वेल एस्टॅब्लिश्ड अँड फायनान्शियली साऊंड मॅनपॉवर लागणार आहे, ज्यासाठी माणसं लागणार आहे कामासाठी। पण सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी ही टेंडर निघालेला आहे। आता सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी प्लेस ऑफ वर्क सांगितलेलं आहे, नेचर ऑफ वर्क आणि टाईप ऑफ मॅनपॉवर कोणते लागणार आहे ते सुद्धा त्यांनी डिवाइड केलेलं आहे। बांबू वर्कशॉप, बांबू शॉप, सेमिनरी हिल्स नागपूर, बांबू नर्सरी SFD नागपूर, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही जॉब्स असणार आहे। कोणते पदं आहेत, स्किल्ड वर्कर्स आहे, बांबू आर्टिशियन्स आहे, अनस्किल्ड लेबर्स आहेत, लेझर मशीन ऑपरेटर, लेबरर, स्टोअर कीपर, डेटा एंट्री ऑपरेटर, स्किल वर्कर, स्ट्रक्चर डेव्हलपमेंट, बांबू आर्टिशियन्स, अनस्किल्ड लेबर, अकाउंट असिस्टंट, ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, डेटा एंट्री ऑपरेटर, स्वीपर, फॉरेस्टर्स, असे वेगवेगळ्या पदांसाठी ते भरती निघालेली आहे। हे लक्षात घ्या, ही जी नोकरीची भरती आहे किंवा ही जी जाहिरात आहे ते टेंडर लोकांसाठी आहे। जे टेंडर असणार आहे त्यांना जे वर्कर्स आहे किंवा मॅनपॉवर आहे ते सिलेक्ट करून द्यायचं आहे किंवा प्रोव्हाइड करायचं आहे हे सांगितलेलं आहे। इथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकता तुम्ही। द सर्व्हिस प्रोव्हायडर शॅल हॅव पास्ट एक्सपिरियन्स, तुमच्याकडे एक्सपिरियन्स लागणार आहे। तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत लास्ट 5 वर्ष काम केलेलं पाहिजे आहे। द सर्व्हिस प्रोव्हायडर शॅल सबमिट अन ॲफिडेविट स्टेटिंग दॅट द सर्व्हिस प्रोव्हायडर हॅज नॉट बीन ब्लॅकलिस्टेड, जो सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे तो ब्लॅकलिस्ट झालेला नाही। गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये त्यांचं काम चांगलं पाहिजे आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। टेक्निकल स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत। द टेंडर फी ₹3000 अँड अर्नेस्ट मनी डिपॉझिट विल बी 50,000। तुम्हाला टेंडर फी 3000 रुपये आहे, 50,000 ओनली मनी डिपॉझिट असणार आहे। त्यानंतर हे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहे। द टेंडरिंग सर्व्हिस प्रोव्हायडर इज रिक्वायर्ड टू एन्क्लोज फोटो कॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स। आता डॉक्युमेंट्स कोणते असणार आहे, पॅन कार्ड आहे, पॅन आहे म्हणजे इन्कम टॅक्सचा असणार आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, सर्टिफिकेशन ऑफ इन्कॉर्पोरेशन आहे, हे लिस्ट दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत। इथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। जे पोस्ट असणार आहे त्यामध्ये सॅलरी सुद्धा खूप चांगली तुम्हाला भेटून जाणार आहे, कारण ज्यामध्ये ऑफिस हेल्परला 15,000 सॅलरी आहे, प्रोजेक्ट असिस्टंटला 20,000 आहे, ऑफिस अटेंडंटला 18,000 आहे। अशा वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी सॅलरी सुद्धा असणार आहे। रिक्वायर्ड एलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स, आता तुम्हाला अर्ज करायचा आहे पण तुमचं पद कोणतं आहे त्यानुसार तुम्हाला इथे एलिजिबिलिटी असणार आहे। जसं की बांबू स्पेशलिस्ट फर्निचर अँड हँडीक्राफ्ट्समध्ये असणार आहे, ॲटलिस्ट फॉर 5 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर इथे मॉनिटर अँड कोऑर्डिनेट इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कीम बांबू सेक्टर हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे जी मीडिया मार्केटिंग आहे त्यांना MBA और पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजमेंटमध्ये झालेलं आहे आणि चांगलं तुम्हाला कॅनवा, MS ऑफिस, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवरपॉईंट आलेलं पाहिजे आहे। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। CFC कोऑर्डिनेटरला MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन फॉरेस्ट्री मॅनेजर लागणार आहे। 2 इयर्सचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। इथे लक्षात घ्या, वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया प्लस एक्सपिरियन्स आहे। काही पदांसाठी तुम्ही इथे फ्रेशर असाल तरी सुद्धा नक्कीच अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर इथे प्रोजेक्ट सुपरवायझर आहे, BSc इन ॲग्रिकल्चर लागणार आहे, मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, अकाउंट असिस्टंट आहे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, डिप्लोमा सर्टिफिकेट इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, सर्टिफिकेशन इन टायपिंग इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आणि मराठी 30 वर्ड पर मिनिट असं लागणार आहे। इथे सॅलरी तुम्हाला पदानुसार असणार आहे। अर्जाची फी कोणतीही नाही। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 असणार आहे। सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। व तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा। थँक्यू।